हो, आज मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक आहे. मराठवाड्यासाठी पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काय वाटतं? आपण 75वा स्वातंत्र्य संग्राम मुक्तीचा हा आपण वर्ष मानवतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या वतीनं अशोक चव्हाण जे असतील, आम्ही असेल, अनेक मुद्दे आम्ही मराठवाड्याचे उपस्थित केलेले होते. जवळ 75 प्रश्न मराठवाड्यातले निकाली काढावे अशा पद्धतीची भूमिका आम्ही विधानसभेत सरकारला मांडली. पहिले तर हे लोक विधानसभेत त्या विषयावरचा ठरावच आणायला सरकार विसरत होती. म्हणजे मराठवाड्याला भाजप प्रणित येड्याचं सरकार हे विसरलं काय अशा पद्धतीचं चित्र होतं. मग आम्ही त्या पद्धतीचा दबाव आणला विधानसभेत आणि नंतर त्यांनी त्याच्यावरचा ठराव शेवटच्या दिवशी आणून एक प्रकारे मराठवाड्याचं तोंडाला पानं पुसलेली होती. अशा पद्धतीचं विधिमंडळातलं कामकाजाचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता ही जी मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात होता ती 5 स्टार हॉटेलमध्ये होत आहे. मराठवाड्यामध्ये आतापर्यंत जे काही मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्यात त्या बैठका कमिशनर ऑफिस, रेस्ट हाऊस अशा पद्धतीच्या होत होत्या. आता तर मंत्रिमंडळ यांचं पूर्ण पण नाही आहे. अजूनही 17 मंत्री यांचे प्रतिष्ठेत आहेत. हे मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाही. मग यांना 5 स्टार हॉटेलमध्ये जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायला कोणी अधिकार दिला? आणि हे खऱ्या अर्थानं 5 स्टारमध्ये बसून, एअर कंडिशनमध्ये बसून काय त्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे, तरुणांचे, गरिबांचे प्रश्न सोडवू शकतील का? विकासाचे प्रश्न सोडवू शकतील का? हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहे. हे घोषणाबाज सरकार आहे. मराठवाड्यात जाऊन घोषणा खूप करतील, पण घोषणा करून त्याची अंमलबजावणीचं ते आम्हाला त्यांनी हे दिलं पाहिजे टाईम पिरियड की मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही हा आमचा टाईम बाउंड प्रोग्राम आम्ही देतो आहे. हे विकासाचे आम्ही कामं करतो आहे. कारण की आपण परवा पाहिलं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल जेव्हा मीडियाच्या समोर आले तर ते त्या जे बोललेत की आम्हाला तर फक्त बोलायचं आहे, करायचं तर काही नाही आहे. एक म्हणतं हो आणि दुसरा म्हणतं येस सर. अशा पद्धतीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शब्द त्याच्यामध्ये आला आणि ते मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर मग लोकांनी यांची तेरवी करायचा प्लॅन केला. त्याही पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झाले. अखेरीस सरकार हे मायबाप असलं पाहिजे. सरकार हे काही लोकांचे गळे कापणारं सरकार नसलं पाहिजे, खिशे कापणारं सरकार नसलं पाहिजे. पण हे सरकार ज्या पद्धतीनं वागते लोकांना यांच्यावर विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे काही घोषणा हे करतील त्याला टाईम बाउंड प्रोग्राम मराठवाड्याच्या विकासाचा यांनी मांडावा ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आज ओबीसी आणि कुणबी आंदोलनाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भेट देणार आहेत आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती त्या पद्धतीनं कुणबी मराठा आंदोलन, ओबीसी आंदोलनाच्या त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री भेट देणार आहेत आणि त्या ठिकाणी काहीतरी घोषणा ते करू शकतात. यांना खरं तर ना ओबीसी बद्दल बोलायचा अधिकार राहिला, ना मराठा आरक्षणाबद्दल बोलायचं राहिला, ना धनगर आरक्षणाबद्दल बोलायचं राहिला. हे सगळे सत्तेसाठी लोकांची मतं घेण्यासाठी वेळेवेळेप्रमाणे सरड्यासारखा रंग बदलणारी ही भाजप आहे. खरं तर आरक्षणाच्या बाबतची भूमिका काँग्रेसने सातत्यानं मांडली. हे सेन्सस का जाहीर करत नाही डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळातला? एक हे सांगतात की 2% त्याच्यामध्ये थोडंसं गडबड असल्यामुळे 98% बरोबर आहे, पण 2% त्याच्यात गडबड आहे म्हणून आम्ही करत नाही अशा पद्धतीचं लोकसभेमध्ये नरेंद्र मोदीचं सरकार सांगते. या सगळ्या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल तर यांनी सेन्सेस जातीनिहाय करावा, जो मी विधानसभा अध्यक्ष असताना ज्या पद्धतीचा ठराव मांडला त्या पद्धतीनं आता एक विशेष अधिवेशन यांनी बोलवावं आणि केंद्र सरकारला तातडीनं आता 18 तारखेपासून केंद्राचं 5 दिवसाचं जे अधिवेशन आहे तसा एक ठराव करून पाठवावा आणि खऱ्या अर्थाने हे प्रश्न सोडवावे. ओबीसीला एक तात्काळ ठेवायचं. आज महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यात फक्त 2% आरक्षण ओबीसीच्या लोकांना आहे.
याच गडकरीजी आणि फडणवीसजी ज्या गडचिरोलीला ज्यावेळेस 2014 प्रचाराला गेले आणि आम्ही पूर्ववत हे आरक्षण गडचिरोली जिल्ह्याच्या ओबीसी लोकांचं करू या पद्धतीच्या भीमघोषणा त्या काळात केल्या. त्या घोषणाचं काय झालं? जातीनिहाय दंगा का करत नाही? आणि मी त्यांना अजून तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो की 2017 पासून ओबीसीच्या मुलांची शिष्यवृत्ती या लोकांनी दिलेली नाही. केंद्र सरकार 50% वाटा केंद्राचा आणि राज्याचा असतो. राज्य सरकारने 50% वाटा भरला आमचं सरकार असताना, पण केंद्राने 50% वाटा दिलेला नाही आणि म्हणून ती प्रतिपूर्ती होऊ शकत नाही. म्हणून ओबीसीच्या पोरांना 2017 पासून शिष्यवृत्ती मिळाली नाही. या मुलांचं शिक्षणाचं जे गैरसोय झाली, त्यांचं नुकसान झालं, त्यांचं आयुष्य बर्बाद या लोकांनी भाजपने केलं. त्याचं उत्तर या ठिकाणी देणार आहेत का? अशा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि जे शेतकरी आत्महत्या करतात त्याच्यात ओबीसीचेच लोक जास्त आहेत. तर ओबीसीच्या लोकांना आत्महत्या करायला लावणं हे बीजेपीचं अगर टार्गेट असेल तर हे त्या ठिकाणी जाऊन काय सांगणार आहे? फक्त आश्वासनाची खैरात वाटणार? सुधीर मुनगंटीवार यांनी असाही आरोप केला होता, काँग्रेसने आतापर्यंत मराठवाड्याला दुःख आणि वेदना दिल्या, त्यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही, असं सुधीर मुनगंटीवार. मला एक कळत नाही ह्या लोकांचं. 10 वर्ष सरकार झाले तुमचं. हे काय आता लहान बाळ नाही राहिलात तुम्ही. केंद्रातही सरकार तुमचं, राज्यातही सरकार तुमचं, बहुमतातलं सरकार. 3 इंजिन लावलेत तुम्ही. आता 3 इंजिन लावलेत. केंद्रात तुमचं बहुमताचं सरकार आहे. तुम्ही काय केलं तेवढं तर सांगा. काँग्रेसने काय केलं जनतेला कळत आहे. जनसंवाद यात्रेमध्ये जनतेच्या भावना आम्हाला कळल्यात. त्यांना जनतेच्या भावना माहिती नाही. त्यांना स्वतःचे बोके कसे भरायचे आणि मग त्याच्या उलटं आरोप लावायचे. ते आता तुम्ही विरोधी पक्षात नाही आहे, सत्तेत आहात. त्याची जाणीव फक्त मुनगंटीवार तुम्ही ठेवा. तुम्हाला जाणीव राहिली नाही. तुम्ही अजूनही विरोधी पक्षातच असं वागतात आहात. सत्तेत तुम्ही बसले, तुम्ही काय करणार आहे ते सांगा. आणि मी सांगितलं टाइम बाउंड प्रोग्राम द्या, तुम्ही त्याप्रमाणे करा ना. आम्ही काही केलं नाही म्हणून तुम्ही सत्तेत आलात असं तुम्हाला वाटत असेल. काँग्रेस पुन्हा सत्तेत लोकांना आणायची आहे. तुमच्यावर आता भरोसा राहिलेला नाही. तुम्ही ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवल्यात, आज कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढत आहेत, तर तुम्ही काय करताय हे तुम्हाला माहिती असेल नसेल तर मग त्याच्यानंतर भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून सत्ता आणि मग आमदार विकत घ्या भ्रष्टाचाराने, ही तुमची जी पॉलिसी आहे. खायचे दात आणि दाखवायचे दात तुमचे वेगळे होते, पण आता दोन्ही दात जनतेला दिसलेले आहे. त्यामुळे अशा आरोपापेक्षा तुम्ही काय करता तेवढं लोकांना सांगा. विरोधकांनी मंत्र्याच्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्यावर घेतलेल्या आक्षेपानंतर आता मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी हॉटेलमध्ये जाण्याचं टाळत शासकीय विश्रामगृहाची निवड केली आहे. तर लाज वाटली असेल. पहिले का कशाला केलं रिझर्वेशन? तुम्ही पहिले का केलं? तुम्ही बुकिंग केलेलं आहे, शासनाने पैसे भरलेले हॉटेलचे. आम्ही टीका करावं आणि मग तुम्ही त्याला दुरुस्त करावं, तर तुम्हाला लाज नसलेले हे सरकार आहे. याला जेव्हा आम्ही डोळे दाखवले, त्यांना वास्तविकता समजावून सांगितली, तेव्हा हे लोक अगर समजा तिकडे जात असतील तर हे सरकार फक्त बोलण्यासाठी आहे. ते मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतची जी भूमिका मांडायच्या पहिले जे आल्या आपल्याला फक्त बोलायचं आहे, करायचं तर काही नाही असं मुख्यमंत्री बोलतात आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हौला होतात. तर ही जी मानसिकता आहे, ही जी मानसिकता आहे सत्ता पिपासूची, ती या ठिकाणी लक्षात येतं. नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये गेल्या 3 महिन्यात 139 बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आरोग्य विभाग हे आजारी झालेलं विभाग आहे आणि सरकारचं अजिबात लक्ष नाही. आम्ही विधानसभेत सांगितले फक्त 1.5% तुम्ही आरोग्य व्यवस्थेवर खर्च करताय. महाराष्ट्रासारख्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या राज्यात 13 कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे आणि 1.5% समजा तुम्ही आरोग्य व्यवस्थेवर खर्च करत असाल तर निर्दोष लोकांचे जीव घेणारच हे सरकार आहे. या सरकारला सांगितले की राजस्थानसारख्या छोट्या राज्यांनी 10% बजेट आरोग्य याच्यावर केलं. आरोग्याचा अधिकाराचा कायदा त्या ठिकाणी आणला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरोग्याचा अधिकाराचा कायदा आणून प्रत्येकाचा जीव वाचवणं हे सरकारची जबाबदारी आहे. हे संविधानात सांगितलेलं आहे. या राज्यामध्ये ना शिक्षण बरोबर, या राज्यात ना आरोग्य बरोबर. शाळा बंद केल्या, त्याला खाजगीकरणाकडे टाकून राहिले. ते का प्रायव्हेट माणसाला जिल्हा परिषद शाळा द्यायला निघाले.
80,000 शिक्षकाचे पदं खाली असताना सुद्धा आज ही जी सरकार आहे जॅकेट घालून आपली पाठ आपण थोपटताय, त्यामुळे यांचं जॅकेट आता जनता उतरवणार आहे. हे निर्दोष लोकांचा जीव घेणारी ही सरकार भाजप प्रणित येण्याची सरकार आहे. थँक्यू. राज्य सरकार महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वाधिक रोजगार आल्याचा आरटीआयच्या अंतर्गत समोर आलेला आहे. सर्वाधिक उद्योगधंदे महाराष्ट्रात आल्याचं आरटीआयच्या अंतर्गत समोर आलेलं आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. महाविकास आघाडी सरकारचं जो मिनिमम कॉमन प्रोग्राम जो आमच्या नेत्या सोनिया गांधीजींनी दिलेला होता, शेतकऱ्यांचं कर्जमाफी असेल, राज्यामध्ये उद्योग आणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणं, शेती उद्योगाला चालना देणं, आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधार करणं, पण तो काळ पूर्ण कोरोनाचा काळ गेला. नरेंद्र मोदी साहेब तर मोठे डॉक्टर आहेत, त्यांनी ते लॉकडाऊन करून टाकलं, तुम्ही आपल्या घरी आणि सरकार आपल्या घरी, अशा पद्धतीचं हे केलं होतं. नाही तर म्हणून तुम्हाला सांगतो की तो काळ जो होता महाराष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीला एक मोठी चालना देणारा काळ होता आणि आरटीआयच्या माध्यमातून आता ते आपल्या समोर आलेलं आहे. पण आपल्या इथं जे काही उद्योग आले ते उद्योग गुजरातच्या निवडणुकीमध्ये सगळे गुजरातला कसे पोचवता येईल, त्यामध्ये ही जे हस्तक सरकार नरेंद्र मोदीची महाराष्ट्रात अमित शहाची बनलेली होती, या सरकारने सगळे उद्योग गुजरातला पाठवण्याचं जे पाप केलेलं आहे. आणि आता म्हणतात की आम्ही इतके आणले, महाराष्ट्र सगळ्यात एक नंबर आहे. ज्या पद्धतीने खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही पद्धत जी आहे ते आता आरटीआयच्या माध्यमातून भाजप प्रणित येड्याच्या सरकारचं लक्षात आलेलं आहे. जनता समजते आहे. केव्हा निवडणुका लागतात ही लोक वाट बघतात, यांना घरी केव्हा पाठवू अशी लोकांची भावना आज आहे. मराठी संपून टाकूया मग हिंदी घेऊया. राज्य सरकारनं कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना ऊस नेण्यास मनाई केली आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत ते नाराज आहेत. यांनी भाव दिला पाहिजे. तर कर्नाटक ज्या पद्धतीनं तिथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव देतात, तसं राज्य सरकारने सुद्धा आपल्या राज्यातल्या ऊस उत्पादकाला भाव दिला तर हे मनाई करण्याचं कुठलं कारण राहू शकत नाही. हे पण कारखानदारांच्या साठी हे सरकार आहे, मुठभर लोकांसाठी सरकार आहे. आपण पाहिलं की या सरकारमध्ये ऊस कारखानदारांना फायदा कसा होईल आणि राज्याच्या जनतेच्या घामाचा पैसा त्यांना वाटून कसा देता येईल. तर आत्ता जे पावसाळी अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये हजारो कोटी रुपये राज्याच्या साखर कारखान्यांच्या उद्योजकांना यांनी देण्याचं जे पाप केलं, मग त्यांना सांगा नाही ऊसाचे भाव वाढवून द्या, त्या शेतकऱ्यांना लाभ द्या, असं सांगायला यांना काय लाज वाटतं. त्यामुळे हे शेतकरी विरोधी भाजप प्रणित येड्याचं सरकार आहे हे स्पष्ट आहे. हो, हिंदी में जानना चाहेंगे आज मराठवाड़ा में बैठक है, क्या कहेंगे? मराठवाड़ा में जो मंत्रिमंडल की बैठक होने जा रही है, पहली बात तो 75 साल ये स्वतंत्र संग्राम को हुए हैं. उस आधार पर हमने विधानसभा में ठहराव लाया था. हमारे माजी मुख्यमंत्री अशोक चौहान जी उन्हें ये प्रस्ताव रखा था, उसमें हमने भी बात किया था और 75 प्रश्न वहाँ पे छुड़ाया जाए और मराठवाड़ा को न्याय दिया जाए. उस आधार पर ये सवाल वहाँ पे हमने खड़े किए थे. लेकिन ये सरकार जिस तरह से लोगों के पैसों के ऊपर मौज करने की जो नीयत ये सरकार की है, आपने देखा कि 5 स्टार होटल में इनकी पूरी अरेंजमेंट इन लोगों ने की थी और की है. और अभी तक मंत्रिमंडल की जो बैठकें हुई है मराठवाड़ा में वो रेस्ट हाउस में और कमिश्नर ऑफिस में हुई है. लेकिन ये सरकार तो 5 स्टार होटल में जनता के पैसे की लूट करने के लिए वहाँ पे जा रही है. हमारा एक सवाल इसमें है कि कितने प्रश्न आप छुड़ाने वाले हैं, एक सवाल. दूसरा, वो कितने दिन में छुड़ाओगे, वो हम 2024 के बाद में नहीं होगा. अभी वो तुरंत आप बताइए कि हम कितने दिन में इस सब सवाल को हम सवाल कर देंगे. कृषि मंत्री जो मराठवाड़ा से उसके जिले में ही बड़े पैमाने में किसानों की आत्महत्या हो रही है और किसान जिस तरह से मराठवाड़ा में आत्महत्या कर रहा है उसका इलाज क्या कर सकते हैं कि उस आत्महत्या कैसे रोक सकते हैं. सिर्फ घोषणा से नहीं चलेगा. ये घोषणाओं की सरकार रही है और घोषणा ही करेंगी लेकिन अमलबजावनी नहीं करेंगी. इनसे बहुत सारी उम्मीदें जनता को भी नहीं रही है.
लेकिन घोषणाओं में कम नहीं पड़ेंगी ये सरकार, और इनसे उम्मीद ज़्यादा नहीं रही। नंदुरबार जिले में 179 बच्चे मरे हैं, सिविल हॉस्पिटल में क्या कहेंगे? देखो, महाराष्ट्र में सिर्फ नंदुरबार ही नहीं है, मुख्यमंत्री का जो ठाणे हैं वहाँ पर 75 लोग एक दिन में मर गए। तो महाराष्ट्र की पूरी हालत ही हेल्थ की बिगड़ी हुई है, वही बीमार हो चुकी है, हॉस्पिटल बीमार हो चुके हैं। और सरकार को हमने कहा कि भई आप बजट प्रोविजन इसमें बढ़ाइए, 1.5% से बजट आप देते हो। इसमें हमारे राजस्थान में कांग्रेस की सरकार है, वहाँ पे 10% किया, और महाराष्ट्र में कम से कम 15% करना चाहिए, और कोई भी नहीं मरे, किसी को भी, सबको इलाज मिले, ऐसी व्यवस्था बनाए। लेकिन यहाँ महाराष्ट्र में ऐसी परिस्थिति बनी हुई है कि हेल्थ की व्यवस्था सब बिगड़ी है, एजुकेशनल की व्यवस्था सब बिगड़ी है। 80,000 टीचर आज महाराष्ट्र में रिक्त है, वो जगह भी भरने को सरकार तैयार नहीं है। और सरकार ने तो अभी एक नया जुमला लाया है कि हम आउटसोर्सिंग करेंगे, उसका GR निकाला है। इनके 9-10 इनके जो बीजेपी के जो लाभार्थी है उनको ये काम दिया है। ये GR जो निकाला है वो तुरंत सरकार ने रद्द करना चाहिए, और हमारी मांग है, अगर नहीं करेंगे तो कांग्रेस इसका बड़ा आंदोलन, ये आउटसोर्सिंग वाला जो नौकर भर्ती करने जा रहे उसके विरोध में कांग्रेस महाराष्ट्र में आंदोलन करेंगी, और बीजेपी और भाजपा प्रणीत येडाई की सरकार को हम रस्ते पे घूमने नहीं देंगे। ये भूमिका काँग्रेस पार्टी की रहेगी। संजय राऊत मराठवाड्याच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार म्हणून त्या ठिकाणी सहभागी होणार आहे. प्रश्न विचारण्यासाठी पास देखील गेले ते पत्रकार आहेत, त्याच्यामुळे ते विचारू शकतात, पण हे घे कंत्राटी. हो, काल अजित पवारांनी म्हटलं होतं की कंत्राटी भरतीचा जो निर्णय आहे तो गेल्या सरकारच्या काळात झाला होता, त्याच्यावर अनेक लोकांचे हस्ताक्षर आहे, विरोधक फक्त विरोधासाठी टीका करतात. आता इकडचे सरकारमध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री होतात, राज्याचे मुख्यमंत्री हे इकडे मंत्री होतात. आता कंत्राटी आउटसोर्सिंगवाली नव्हती, हे आउटसोर्सिंग भरती करतात आहे. ही आउटसोर्सिंग भरती जेव्हा करतात आहेत, जसं सिक्युरिटीमध्ये आउटसोर्सिंग भरती होते आणि तो गेटवर उभा राहतो, पण इथं हा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये या आउटसोर्सिंगचे लोक राहतील, आणि हे खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे. तातडीनं राज्य सरकारने हा GR बदलवला पाहिजे, ही आमची काँग्रेसची भूमिका आहे. नाही तर काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रभर या विषयावरचं आंदोलन करेल. हे एक प्रकारचं तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं हे पाप हे लोक करतात आहेत. यांच्या बगलबच्च्यांना जे 8-9 लोकांना आउटसोर्सिंगचं काम दिलेलं आहे त्यांचे बोके भरण्यासाठी, या तरुणांची लूट करण्यासाठी, आणि लोकांचा जो टॅक्स रुपी पैसा हे लोक घेतात, यांनी सेवा दिली पाहिजे. त्याच्या जागी जनतेची लूट करणारी एक व्यवस्था महाराष्ट्रातलं बीजेपी प्रणित येड्याचं सरकार करत आहे, याचा आम्ही निषेध करतो. सरकारने तातडीनं हे काढलेला GR रद्द करावा, नाहीतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस यांना सडोकी पळू केल्याशिवाय सोडणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.